इतिहासाच्या पानापानावर रयतेच्या मनावर आणि इथल्या मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजश्री शिवछत्रपती अखंड हिंदुस्थानचे दैवत रयतेचा राजा दीनदलितांचे कैवारी यांच्या जयंतीनिमित्त प्रथम राजांना मानाचा मुजरा तसेच सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जनो असा ज्ञानरूपी वारसा अखंड चालवणाऱ्या आपल्या या छोट्याशा स्वराज्याच्या जिजाऊ प्रिंसिपल मॅम तसेच राजहंसाप्रमाणे पाणी का पाणी और दूध का दूध करने वाले सभी गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या छोट्या मावळ्यांनो, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नसतात। हाच एक महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि असाच एक तेजोमय इतिहास या भूमीवर धर्तीवर घडला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला। महाराष्ट्रामध्ये अंधाधुंद परिस्थिती होती। प्रत्येक इथल्या माणसाला आपल्यासाठी कोणीतरी कैवारी जन्माला यावा अशी इच्छा होती। आपला एक स्वतंत्र राजा असावा अशी प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती आणि इथे कोणीतरी आपला संरक्षक असावा। भारत हा अखंड हिंदुस्थान हा सोने की चिडिया होता। प्रत्येकाने यावं आणि टिकली मारून जावं अशी परिस्थिती इथली होती। कोणी यावं, इथले दैवत इथले देव यांना लुटावं आणि निघून जावं। इथल्या ज्या काही साधन संपत्ती आहेत त्या घेऊन निघून जावं अशी परिस्थिती इथे होती। कोणीतरी नवीन राजा जन्माला यावा, आमच्यासाठी कोणीतरी कैवारी निर्माण व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा होती। त्याच वेळी शिवनेरीवर एक स्वराज्याचं एक तेजोमय असं रत्न जन्माला आलं, त्याचं नाव शिवाजी। शिवाजी महाराजांनी आपल्या संबंध 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ले जिंकले आणि 200च्या वरती किल्ले बांधले। सर्वांस बोटासे लावणे हे आमच्या स्वराज्याचं ब्रीदवाक्य होतं। इथल्या प्रत्येक काडीला इथल्या मातीतल्या कणाकणाला कुठेही धक्का लागू नये याचा विचार शिवाजी महाराजांनी केला। नुसतं शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी आयुष्य जगलं नाही, दुसऱ्यासाठी आयुष्य जगणारी माणसं मोठी होतात आणि ते आयुष्य जगण्यासाठी मेहनत करावी लागते। नुसतं स्वप्न पाहून चालत नाही, तर आपण स्वप्न हे साकार केलं पाहिजे। आपण स्वप्न बघतो, फक्त ती आपली स्वप्न आपण झोपेतच बघतो, त्यानंतर आपण त्याच्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही। मात्र शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येक मावळ्याला, जो बसलेला होता त्याला उभं केलं, जो उठलेला होता त्याला पळायला शिकवलं आणि जो पळत होता त्याला आणखी पुढे पळायला शिकवलं आणि इथे स्वराज्य निर्माण केलं। राजे आधी लगीन कोंडाण्याचं नंतर रायबाचं म्हणणारा तानाजी मालुसरे इथे घडला। शिवाजी महाराज बी राजाही त्याच पद्धतीचा होता, ज्या राजाने संत साधू, संत तुकारामांसारखे, संत ज्ञानेश्वरांसारखे, संत रामदासांसारखे या सर्वांना गुरु मानलं आणि राजा न म्हणता शिवाजी महाराजांना महाराज हे ब्रीद दिले गेलं। आणि शिवाजी महाराजांनी असं त्यांना समजलं की आपल्या या राज्यामध्ये असंख्य संत आहेत, त्या संतांना सुद्धा त्यांना सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी नजराणा पाठवला। त्यावेळी संतही तसेच होते, ते काही आपल्यासारखे नव्हते की येऊ द्या तुम्ही दिलं तर आम्ही घेऊ, पण ते म्हणाले आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू तन धन आम्हा मृतिके समान, त्यांनी ते वापस पाठवलं। हे राजाचं आमच्या महत्व होतं। शिवाजी महाराज हे एक राजा नव्हते, एक व्यक्ती नव्हते, एक राजे नव्हते, तर तो एक विचार होता आणि तो विचार आजही जनमानसांच्या मनावर तनामनावर आणि आजही तो आपल्या इतिहासामध्ये गुंजत राहतो। शिवाजी महाराज दिग्विजयामध्ये आंध्र प्रदेशातून येत होते, त्यावेळी ते शिव मंदिरामध्ये म्हणजे 12 ज्योतिर्लिंग असणाऱ्या ज्योतिर्लिंगामध्ये ते दर्शन घ्यायला गेले। तेव्हा त्यांना असं कळालं की इथल्या एक मंदिराचा एक कोपरा जो आहे तो पडलेला, ते शिवाजी महाराजांनी बघितला आणि त्यांनी तात्काळ लगेच आदेश दिला की या मंदिराचं काम करण्यात यावं। तिथल्या सर्व आंध्र प्रदेशातील मजुरांना बोलवण्यात आलं, त्यांना महाराजांनी रक्कम दिली आणि ते तिथलं सगळं मंदिराचं काम करून घेतलं। इथला आमदार असता तर तो म्हटला असता हा माझ्या मतदारसंघाचा विषय नाही, मी इथे निधी देणार नाही, पण शिवाजी महाराजांचा विचार उत्तुंग होता। यासाठीच राजे आज आमच्या तनामनात आहेत। शिवाजी महाराज आपण त्यांचं रूप आठवतो, त्यांचे विचार आठवतो, यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये संपूर्ण प्रजा, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो किंवा कुठलाही असो, त्या प्रजेचा सांभाळ करणे हे शिवाजी महाराजांचं आद्य कर्तव्य होतं। शिवाजी महाराज ज्यावेळी आपण शिवाजी महाराज की असं म्हटलं की आपसुकच आपल्या तोंडामधून जे येतं, म्हणजे शिवाजी महाराज आजही आपल्या मनामध्ये आहेत, विचारांमध्ये आहेत। त्यामुळे शिवाजी महाराजांना आपण महापुरुष म्हणतो। राजे या भूमीवर भरपूर झाले,
राजे या भूमीवर भरपूर झाले, पण शिवाजी सारखा राजा होणे शक्य नाही. शिवाजी महाराजांचा तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान होता. काफी खान इतिहासकार म्हणतो मस्जिदीची सुरक्षा करण्याचं काम शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकाला सांगितलं आणि त्यानंतर एका वेळी त्यांना कुराण सापडलं तर ते सन्मानाने त्यांनी परत केलं. हे शिवाजी महाराजांचे विचार होते. असा राजा झाला ना पुणे होणार. शिवाजी महाराज हे नाव सतत या गगनामध्ये गरजत राहणार. कित्येक राजे झाले होतील असंख्य या जगती, परी शिवाजी सारखा समर्थ होईल या धरतीवरती. धन्यवाद.